घराची पाहुणे 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 घराची आज आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार मोडकी जय जय
संतन की हरि विठ्ठल देव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की सब संतन की जय विठाला 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 विठाला
पाहुणे घरासी पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या काय करू उपचार कोप मोडकी जर्जर घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जर्जर कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी जवळी कर जोडितो कथे कर जोडितो कथे आपण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी आपण सावे जवळी आपण सावे जवळी कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी आपण सावे जवळी आपण सावे जवळी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर सकल संत सज्जन मायवा कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरला नाही आता थोडं पुढं बोलतोय आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावा असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं तो बहुतेक या महाराष्ट्रातच नसावा असं म्हणायला काही हरकत नाही ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो याच तुकोबऱ्यांच्या नावाची भोपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो या तुकोबांची ख्याती मी काय वर्णन चालणारा हा नामसप्ताह सातत्याने गेले 41 वर्ष चालणारा हा सोहळा या पंचक्रोशीचा हा सोहळा दरवर्षी एका गावाला यजमान पद मिळत असतं आणि या वर्षीचं यजमान पद पिंपळ सईला मिळालं गेलं बरोबर असं काहीतरी आहे वाचण्यामध्ये आलं मला मोठा आनंद खूप खूप महिने झाले सुनील महाराजांचे आज पोहोचेस तोपर्यंत मला इतके फोन आले तारीख घेतल्यापासून इथपर्यंत पोहोचेपर्यंत जवळजवळ त्यांनी मला 100 वेळा फोन केले असतील कारण कार्यकर्त्याच्या पाठीमागे काय वेदना असतात ते मला चांगलं माहित आहे आयत्या वेळी बोवा नाही आला तर केवढी मोठी तारांबळ होते आणि म्हणून अनेकदा त्यांचे फोन आले मला फक्त उद्या पोहोचलो का नाही एवढा फोन आठवणीनं करा म्हणजे झालं
विनोद करतो, माझे मित्र आहेत अगदी जवळचे, रवी महाराज असतील, सुनील महाराज असतील, ही सगळी मंडळी, ज्ञानोबा असेल, ही सगळी मंडळी मोठ्या प्रेमानं हाक मला इथपर्यंत देत असतात आणि मी या ठिकाणी येत असतोय. वास्तविक मला कार्यक्रमाचं नियोजन आणि कार्यक्रमाचं संयोजन मला इतकं आवडलं की मी या कार्यक्रमावर भारावून गेलो बरं का, खूप भारावून गेलो. कारण ज्यावेळा मी त्या टीव्हीला ज्यावेळा हरिपाठ पाहत होतो या केबलच्या माध्यमातून, इतका छान हरिपाठ चालला होता. महिला मंडळ असं सुंदर नाचत होतं, पुरुष मंडळी नाचत होती, मृदुंग वाजत होता, सुंदर असं ज्ञानोबाऱ्यांचं तुकोबाऱ्यांचं भजन चाललेलं होतं, ते ऐकत होतो. असं वाटलं की लवकरात लवकर इथं यावर हरिपाठ पाहत बसावं. त्या निमित्तानं डोळ्याचं तरी पारणं फेटेल आपल्या. इतकं छानसा चाललेला तुमचा हरिपाठ असेल. या कार्यक्रमाचा आजचा हा 3रा दिवस आहे. अजूनही पुढे कार्यक्रमाचे 4 दिवस आहेत. आदरणीय पूजनीय व निकम भाऊंचा या कार्यक्रमाशी असणारा आशीर्वाद असेल आणि पूजनीय बापूंचं मार्गदर्शन असेल या कार्यक्रमाला, हे खूप मोलाचं आहे. कारण ज्यावेळा ही मंडळी उभा राहतात ना आणि मग भोवतालची सगळी मंडळी एकरूप होत असतात, कारण कोणतरी त्याच्यासाठी एखादा ज्ञानोबऱ्यांच्या ओवीप्रमाणे मार्गी अंदाज सरीसा पुढे देखणाही चाले जैसा. एखादा देखणा माणूस डोळस माणूस पुढे चालल्यानंतर हा चालणारा सगळा आंधळा समाज बोट धरून चालत असतो आणि म्हणून हे सगळं चित्र पाहायला मिळतंय. मला खूप मोठा आनंद आहे. साऊंड सिस्टीम असेल, मृदुंग असतील तुमचे. मला रवी भाऊ, मला काय आवडतं माहिती आहे का तुमच्याकडचं? इकडच्या लोकांचा किती पाटा आहे, किती विद्वान आहे किंवा काय, हे मला बघायची काही गरज नाही. पण वारकऱ्यांच्या अंगी जे अलंकार असावेत, जी भूषण असावेत, विभूषण असावेत, ते तुमच्याकडे आल्यानंतर हे मला सगळं चित्र पाहायला मिळतं की हे सगळं वारकऱ्यांचं चित्र पाहायला मिळतं. आजच्या काळामध्ये कीर्तन हे इतकं विचित्र आणि विक्षिप्त काम झालं की ज्यांना ज्यांना थोडंसं सानी सानी निद 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 पप पप मम मम ग ग म्हणाला आलं तो सलवार आणि कुर्ता घालून टाळ घेऊन उभा राहतो. तुम्ही पोपटी असेल, निळा असेल, लाल असेल, भडक असेल. आणि वारकरी संप्रदायासाठी ती खूप मोठी हानी आहे. पण तुमच्याकडे आल्यानंतर हे चित्र मला पाहायला मिळतं. याच्यापेक्षा वेगळं सांगू का? तुम्ही टाळकऱ्यांनी धोत्र नेसून टोपी घातली, या लहानाने धोत्र नेसून टोपी घातली असेल, याच्यामध्ये मला काही नवल वाटल असं मला काही वाटत नाही. पण जे शूटिंग करतात त्यांनी सुद्धा धोतर नेसावं हे मला खूप छान वाटलं. हा खूप छानसा मुद्दा आहे. मला आनंद वाटला हे सगळं पाहून. खूप गोड कीर्तन करायचे आपल्याला, अतिशय गोड. माझी प्रामाणिक प्रार्थना आहे, मला बरं वाटायसाठी नको आहे, पण देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. आपण अभंगाचा चांगला भावार्थ पाहू. विठाला 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 अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु संत तुकोबरांच्या गोड अशा गाथ्यामध्ये, ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला संगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हाची चठावा, ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना व्हावी. मी आवर्जून बोलेन, वेद विद्वानांना कळतो, वेद पांडित्यांना कळतो, वेद ब्राह्मणांना कळतो, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला, या वारकरी संप्रदायाला मोठे महान संत मिळाले. एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. बहिणाईनी म्हणावं, ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला से कळस. निळवराईनी बोलावं, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतून या. आणि संत तुकोबानी म्हणत राहावं, अनु रेणू या तुकडा तुका आकाशा एवढा. एवढे मोठे महान श्रीमंत साधू तुकाराम महाराज. ज्ञानदेवानी वारकरी संप्रदायाचा पाया रोवला व तुकोबानी याचा कळस ठेवला. पण ज्ञानोबा ते तुकोबा मध्ये तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम इतकं कठीण, इतकं मजबूत केलं आणि बघता बघता संत तुकोबांचा अवतार झाला
आणि वारकरी संप्रदायाला खरा बहर संत तुकोबरेंच्या रूपानं आला हे मानावं लागेल. संप्रदाय सकळांचा येथून खरा वारकरी संप्रदायाला बहर इथं आला तो संत तुकोबांच्या रूपानं आला. पुन्हा एक मुद्दा असा भेडसावत वारकरी संप्रदाय म्हणावं तरी कशाला. कीर्तन करायला आली म्हणजे वारकरी संप्रदाय कळाला. टाळ वाजवता आला, गळ्यात माळ घातली, वारी केली म्हणजे वारकरी संप्रदाय कळाला का? अजिबात नाही. या वारकरी संप्रदायाला काही तत्व आहेत. वारकरी संप्रदायाचं पहिलं तत्व काय असेल तर हा वारकरी संप्रदाय वेदांना मानतो असा बोलतो. वारकरी संप्रदाय वेदांना मानतो. वारकरी संप्रदाय जाती धर्म मानत नाही. तू या जातीचा, तू या धर्माचा, तू लहान, तू थोर, तू नर, तू नारी असा समजणारा हा वारकरी संप्रदाय नाही. क्रमांक 3, या वारकरी संप्रदायामध्ये सकळांना भजन करण्याचा अधिकार दिलेला आहे. नटकटा यावे शुद्ध होऊन या जावे, सकळासी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये सकळांना भजन करण्याचा अधिकार या वारकरी संप्रदायाला मध्ये मिळालेला आहे. कुणी पण यावं आणि टाळ घेऊन भजन करत नाचत बसावं. या वारकरी संप्रदायाला एक तीर्थक्षेत्र मिळालं. त्याला ज्ञानोबांची ओवी पाहावी तर फेडीत पापताप, फोकीत तिरीचे पाद, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आणि तुकोबरेंचा अभंग पहावा, गावा मागील ओहळ, गंगा न म्हणे अमंगळ. गावा पाठीमागची ओघळ व त्या गंगेला मिळाली म्हणून गंगेने तिला कधी अमंगळ मानलं नाही. अशी सुंदर गंगा या वारकरी संप्रदायाला मिळाली. तिचं नाव चंद्रभागा. या वारकरी संप्रदायाला एक दैवत मिळाले. ते दैवत इतकं छान आहे हो. बळिया माझा पंढरी राव, तो या देवांचा तो या देवांचाही देव, तो या देवांचाही देव. बळिया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव, तो या देवाचाही देव, तो या देवाचाही देव. बळिया माझा पंढरी राव, तो या देवांचाही देव, तो या देवांचाही देव, तो या देवांचाही देव. बळिया माझा पंढरी राव, तो या देवाचाही देव, तो या देवाचाही देव, तोही देवाचाही देव. या वारकरी संप्रदायाला दैवत मिळालं ते इतकं सुंदर आहे ना. हो बळिया माझा पंढरीराव, असं सुंदर दैवत आहे की जे दैवत येणाऱ्या प्रत्येकाकडे समदृष्टीनं पाहतं. त्याची दृष्टी कधी विषम होत नाही कोणाकरता. हा पखवाजे आला म्हणून विषम दृष्टी आणि कीर्तनकार आला म्हणून समदृष्टी असं कधी होत नाही. त्याची कधीच होत नाही. मी नोकरी करतो, ही मंडळी नोकरी करतात. मी शासकीय नोकरी करतो. 35 वर्ष झाली. शासनानं मला असं सांभाळलंय. माझा खाली सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी साईडला कार्यक्रम होता माझा. जरा ऑफिसला 9:45 वाजता आलो, मास्टरला सही केली आणि धावत मी माझ्या गाडीकडे निघालो. एवढ्यामध्ये माझ्या ऑफिस मधला एक मित्र मोठ्यानं ओरडला, बुवा ही एक पद्धत आहे. मी म्हटलं काय रे, आज खूपच गडबड आहे. इको कमी कर बोलताना, आज खूप गडबड आहे. मी म्हटलं मला खूप दूर जायचंय, बार्शीच्या जवळ कार्यक्रम आहे आणि जाता जाता वाह्या पंढरपूर मार्गे प्रवास असल्यामुळे दर्शन घडेल भगवंताचं. या दृष्टिकोनातून मी लवकर निघालो. तो बोलला मी येऊ का हो. त्याला म्हटलं बैस, गाडी मोकळीच आहे. आम्ही निघालो आणि यानं फोन काढला आणि बायकोला फोन लावला
आणि बायकोशी बोलताना म्हणतो, ऐकलं का, मी आमच्या ऑफिसमधल्या बुवांच्या सोबत पंढरपूरला निघालोय. आम्ही पहाटे पहाटे माघारी येऊ. ती म्हणते, आठवणीनं व्यवस्थित जावा, डबा खा, जेवण करा. बायकोच आहे, काळजी करणार ना, तिला पगार घ्यायचे ना. आणि पुढं मात्र छान बोलली वर, मी ऐकतोय आवाज तो. ती म्हणते, निघालाय पंढरपूरला, पण माळ घालाल. मग तो म्हणतो, मी काय वेडा आहे का. मग मला कळालं की वेडी माणसं माळ घालतात. आणि कळवळून बोलला माझ्याशी, म्हणे महाराज एक बोलू. म्हणे काय, हे पंढरपूर कसलं आहे ते मी आज पहिल्यांदा पाहतोय. मला इतकं वाईट वाटलं, या महाराष्ट्रामध्ये अशी काही पापी माणसं आजही फिरतात, त्यांनी पंढरपूर पाहिलं नाही. माझी गाडी पंढरपुरामध्ये गेली, चंद्रभागेला गेलो, हातपाय धुतले, पुंडलिकाचं दर्शन केलं, धावत धावत नामदेवरायांच्या पायरीच्या जवळ आलो. हारवाल्याला विचारलं, दर्शनाकरता किती वेळ लागतो. तो बोलला 4 तास. बापरे, इतका वेळ थांबून चालणार नाही, पुढे प्रवास करायचे मला. म्हटलं मुखदर्शन करूया. पंढरीचं दैवत इतकं छान आहे, मुखदर्शन केलं तरी त्याला बरं वाटतं, प्रदक्षिणा केली तरी बरं वाटतं, कळसाचं दर्शन घेऊन गेला तरी बरं वाटतं, पायाचं दर्शन घेतलं तरी बरं वाटतं. आणि काय सांगू, कोल्हाडला जावं, पंढरपूर गाडी आली की एसटी मध्ये बसावं, तिकीट पंढरीची काढावी, तिथंच खाली उतरून घरी माघारी यावं, तरी त्याला बरं वाटतं. कमीत कमी तिकीट काढलीच पंढरीची, तुझी तिकीट काढायला मोकळा झालो आता, देव म्हणतो. देव खूप छान आहे. आम्ही मुखदर्शन रांगेला उभा राहिलो आणि 8-10 माणसं सोडून पुढे एक माणूस चालला होता. तो इतका गोड गात होता, इतका गोड गात होता, मला असं वाटलं बहुतांश हा रोहा तालुक्यातला असेल. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा, असं गोड गात होतो, आवाज इतका छान. मी टाचा उंच करून बघायला लागलो. एकाने विचारलं, महाराज टाचा उंच करायची गरज नाही. म्हणे का, तो फिरून माणूस पुन्हा आपल्या जवळ येतो, याचा अर्थ ती रांग अशी 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 चालत असते. तो माझ्या समोर आला. टाळ घोष कानियेती, अगदी जवळ आला माझ्या. न्याळी विठ्ठलाची मूर्ती, तोंडाचा इतका गहाण वास आला. मग म्हटलं बहुतेक हे सातारा जिल्ह्यातला दिसतोय. माझा दृष्टांत संपला, माझा मुद्दा महत्वाचा आहे. माझ्या भगवंतापुढे कुणी जावा हा महत्वाचा मुद्दा नाही. अरे ज्यावेळी माझा परमात्मा बघेल, त्याची दृष्टी सम आहे. ज्ञानोबरांची ओवी आहे, अर्धोन मिलित डोळे. देवाचे डोळे अर्धे मिटलेले आणि अर्धे झाकलेले आहेत. सताड उघडे पण नाहीत आणि अगदी घट्ट मिटलेले पण नाहीत, अर्धे डोळे मिटलेत. आणि ते संत तुकोबऱ्यांनी निहाळलं आणि मग तुकोबऱ्यांनी म्हणावं, देवा खरंच याला म्हणावं, सुंदर ते ध्यान उभे विठे वरी भगवंता. अरे युगे 28 या विठेवर भगवंता तू उभा आहे, पण सुंदर असं ध्यान लावून उभा आहे. याचे कारण त्या दृष्टीमध्ये समता आहे. तोच परमात्मा वाट पाहे उभा, बेटीची